प्रयत्न करून निधी आणणं ही गोष्ट खूप वेगळी आहे आणि हा राज्याचा निर्णय असल्यानंतर संपूर्ण राज्यभर हा निर्णय अंमलात आणला जातो. त्याचा GR निघतो, त्या GRनुसार हा निधी आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे जनतेची कुठेतरी माड्यातील जनतेची दिशाभूल की मी खूप प्रयत्न करतो यांच्या निधीसाठी आणि मी विशेष प्रयत्न करून हा निधी माढा नगरपंचायतीला आणलेला आहे, हे पूर्णपणे जनतेची दिशाभूल करण्याचा काम हे आमदारांकडून होत असल्यामुळे मी आज ही पत्रकार परिषद आवर्जून घेतलेली आहे. कुठेही तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका. तुम्ही आणलेल्या वैयक्तिक निधीचं श्रेय तुम्ही आवर्जून घ्या, पण ज्या ठिकाणी संपूर्ण निधी हा संपूर्ण राज्यासाठी मिळालेला असेल आणि त्याची बातमी आपली 25 जानेवारीलाच आली असेल, पेपरला पत्रकार परिषद झाली असेल, तो GR माझ्यापाशी आज ह्या ठिकाणी आहे. GRमध्ये संपूर्ण उल्लेख कुठल्या नगरपालिकेला कुठे किती कसा मिळालेला आहे हा संपूर्ण उल्लेख ह्या GRमध्ये केलेला आहे. त्यामुळे हे श्रेय लादण्याचं काम त्यांनी स्वतः करू नये, जनतेची दिशाभूल त्यांनी करू नये. माढ्यातील जनता अतिशय सुज्ञ आहे. आम्ही त्या सुज्ञ जनतेचं म्हणजे सुज्ञ जनतेला कधीही फसवण्याचं काम केलेलं नसेल. जे काम आपण स्वतः करतो त्या कामाबद्दलच आपण स्वतः श्रेय घेतलं पाहिजे असं आमचं वैयक्तिक म्हणणं आहे. त्यामुळे आजची पत्रकार परिषदेमध्ये ह्या गोष्टीचा मी खुलासा करण्यासाठी आवर्जून तुम्हाला बोलवलेला आहे. या ठिकाणी हा 23 जानेवारी 2026चा GR माझ्यापाशी आहे. कुठल्या नगरपालिकेला निधी मिळालेला आहे, कसा मिळालेला आहे, त्याच्यामध्ये संपूर्णपणे माहिती ह्या GRमध्ये दिलेला आहे. त्याचा वापर कसा करायचा हे पण दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्यावेळेस आलेल्या बातम्यासुद्धा माझ्याकडे आहेत. 25 जानेवारी 2026च्या बातम्यासुद्धा आज माझ्याकडे आहेत की बऱ्याच पेपरला ह्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. मी आणि CO मॅडमनी नगरपालिकेचे सभापती नगरसेवक ह्यांनी मिळून पत्रकार परिषद घेऊन ह्या निधीच्या बाबतीत आपण डिक्लेरेशन केलेलं होतं. त्यामुळे ह्या गोष्टीचा खुलासा मी आज करते. त्या बाबतीत तुम्ही आवर्जून तुमच्या म्हणजे लेखणीतून ह्या गोष्टीचा खुलासा जनतेपाशी पण करावा की हे फक्त श्रेय लादण्याचं काम स्वतः करू नये, एवढं आमची विनंती आहे. मला काय विचारायचं असेल तर विचारा तुम्ही प्रश्न. ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आहे. म्हणजे मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला होता की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या सार्वजनिक विकासासाठी आपण त्यांना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महानगरपालिकेंना 5 कोटीचा निधी आणि सर्व नगरपालिकेंना 1 कोटीचा निधी देण्यात यावा. त्याच्यामध्ये शाळेच्या शैक्षणिक सुविधा, मराठी शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शैक्षणिक सुविधा असतील, महिलांच्या आरोग्यासाठी काम असेल, पर्यावरण आणि पर्यटन, स्वच्छता विभाग ह्यासाठी हे कामं कसे करायचे वगैरे सगळं काही गोष्टी त्या GRमध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे हा GR फक्त माढा शहरापुरता मर्यादित नसून हा GR महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपालिका 394 नगरपालिका आणि नगरपंचायत, मी आवर्जून ह्याचा उल्लेख का करते तुम्हाला, 29 महानगरपालिका त्यांना 5 कोटी रुपये आणि 394 नगरपालिका त्यांना 1 कोटीचा निधी असा जन्मशताब्दी निमित्त दिलेला आहे. तर ह्या बाबतीमध्ये पत्रकार परिषद आम्ही 24 जानेवारीला घेतलेली होती. त्यानंतर 25 जानेवारीला आपल्या पत्रकार परिषद घेतलेल्याच्या माध्यमातून 25 जानेवारीला बऱ्याच पत्रकारांच्या बातम्याही पेपरला आलेल्या होत्या. आम्ही त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे मनापासून आभार मानले होते. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेला एवढा मोठा निधी मिळाल्यानंतर अनेक विकासाची कामं आम्हाला करता येत आहेत. त्यात त्यांनी पर्यटनावर भर दिलेला आहे, महिलांच्या आरोग्यावर त्या ठिकाणी त्यांनी भर दिलेला आहे. म्हणजे 50% निधी हा महिलांच्या आरोग्यावर आपण खर्च करू शकतो आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि 50% निधी हा पर्यावरण, पर्यटन, स्वच्छता ह्या गोष्टी